नमस्कार, मी साक्षी काळे. आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र. गुजरातचा गुलाम धावत आला, आला बघा रिक्षावाला, गुजरातचा गुलाम धावत आला. मला ओळखला असेलच. मीच तो सगळी पद भोगलेला तरी विरोधकांशी हात मिळवणी करून स्वतःचा पक्ष फोडून वेगळा गट स्थापन केलेला राजा रिक्षावाला. प्रधानजी म्हणजे वेगळी क्वालिटी. ते जगतात कलियुगात पण वागतात पेशवाईत असल्यासारखे. ते घोषणा दिल्याशिवाय येणार नाही. निगार को होशियार, पाताळ यंत्री, षडयंत्री, महाराष्ट्राचे खलनायक कोण? अण्णाजी पंत येत आहेत हो. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन. आणि सगळ्यांना मसणात नाही. हो, काय बोलताय तुम्ही कसं बोलताय? मग विसरू नका, आमच्यामुळे राजे झालात आणि आम्हाला मागे ठेवून पुढे आलात. काय प्रत्येक ठिकाणी तुमची माझ्यावर वरात काढायची का? जरा कुठे गेलं बोलायला तोंड उघडलं लगेच मागून चिठ्या देतात. चिठ्या हो, असं बोला, तसं बोला, हे बोला, हे बोला. तोंडासमोरचा माईक काढून घेतात, ताड काढून घेतात सारखं. जरा कुठे गेलो पूजेला उभा नुसतं राहिलो लगेच मागे येऊन चिकटतात असे. या बघा, हे नवरा बायकोचं सरकार आहे. असं विरोधक बोलायला लागलेत. सरकार युतीचं असो की महायुतीचं, ते नवरा बायकोच्या संसारासारखंच असतं ना. हो, आता हनीमून करूया आपण. हो, हनीमून नाही, आता काडीमोड घ्यायची वेळ आलेली आहे. काय? कोर्टानं तारीख दिली. कोर्टाचा आम्हाला सांगताय? कोर्टाचं तुम्ही आम्हाला सांगते? तुमचं कोर्ट तुमच्या मालकाबरोबर गणपतीची आरती करते आणि त्याचा आम्हाला सांगता का? अरे लाबाडा, सगळं आम्हाला कळते. तुम्हीच नाही या ठिकाणी लबाड. हा, हे पण येतं आपल्या बरोबर लबाड. हो, काय बोलताय? अरे दादा आले, तुतारी वाजव, तुतारी. ए बाबा, ए नको 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 तुतारी, नको नको तुतारी. हा बरोबर, लोकसभेला तुतारीने यांची पिपाणी वाजवली ना. असं नाही. ते तिकडे आम्ही पडलो, आता परत इच्छा नाही तिथे उभं राहायची. राहा परत विधानसभेला उभे. नाही नाही राह. नको. ए बाबा, ते आपलं घड्याळ्याचं लाव. टिक वाजते जोरा, आपलं घड्याळ्याचं लाव. टिक वाजते जोरानी, घड्याळ पळवलं चोरानी. टिक वाजते जोरानी, घड्याळ पळवलं चोरानी. अरे तुला काय अक्कल ऐकायला? काय बोलतोस तू? घड्याळ पळवलं चोरानी. एवढं घड्याळ चोरलं. लोकसभेला 12 वाजले ना. हो, काकांना सोडल्यापासून लय वाट लागलीये. कसले? कमरेची. हा. बाकी कसली नाही. कमरेची नाही, तुमच्या राजकीय करिअरची वाट लागलेली आहे या ठिकाणी. नाही, पण आता सगळं व्यवस्थित होणार आहे, कारण आम्हाला आमची लकी गोष्ट मिळाली या ठिकाणी. गुलाबी जॅकेट आणि सदरा तलवार, बनायचं काकावानी पळवून आमदार. गुलाबी जॅकेट आणि सदरा तलवार, बनायचं काकावानी पळवून आमदार. पण बरं केलं दादा तुम्ही आलात, नाहीतर आम्हाला वाटलं पुन्हा याल पहाटे. हे बघा, पहाटेच बोलून टोमणे नका मारू. आम्ही दिवसा ढवळ्या आलो आणि गेलो. आम्ही यांच्यासारखं नाही, रात्रीच पळून गेलो. या ठिकाणी त्या ठिकाणी. अरे आम्ही पळालो, पण कुठे पळालो? सुरत, गुवाहाटी, गोवा. काय मजा केली. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. सार्वत्रिकमध्ये आहे रे. बऱ्याच दिवसांनी टेबलवर चढून नाचल्याचा फील आला. पण मला एक कळलं नाही, तुमच्यासाठी एवढी पळापळी केली तरी यांना का बरोबर घेतलं? कारण तुम्हाला एकट्याला बरोबर घेऊन आमचा काहीच फायदा नव्हता. एकटा नाही आलोय, 40 जणांना बरोबर घेऊन आलोय. अल्ली बाबा 40 चोर. हो, तुम्ही पण एकटे नाही, 40 जणांना बरोबर घेऊन आलाय. तुम्ही पण अलीबाबा 40 चोरच आहे. आता चोर म्हणा. आम्हाला धमक्या दिल्या, ही फाईल ओपन करू, ती फाईल ओपन करू, म्हणून झकमारी करत तुमच्यावर यावं लागली. हे तर काय नाही, आम्हाला तर धमक्या दिल्या. दादा जेलमध्ये जाईन अँड की पीसिंग. किती पीठ काढणार त्यांचं? एवढ्या धमक्या देता आम्हाला?
तरी तुमच्याबरोबर आहे ना आम्ही. आता कशाला बोलले बोला. तेच सांगतो. हा. मुद्द्याचं बोलूया. आता तिघं मिळून विधानसभेचं नवीन धोरण ठरवूया. नका बोलू धरण, आलो जाऊन. अहो धरण नाही बोलले, धोरण बोलले ते. ओके ओके ओके. नका बोलू ओके. आठवतात ना त्यांना खोके. अरे नका बोलू खोके, दुखते माझे डोके. बघू कशाने दुखते. बघा यांच्या कपाळावर तर शिक्का मारलाय. काय गद्दार. तुमच्या कपाळावर काय खुद्दार लिहिलंय का? डबल गद्दार लिहिले. सांगताय मला. हे बघा ते काय माहित नाही. आम्हाला 100 जागा पाहिजे. 100 जागा. लोकसभेला कशा बशा 4 जागा दिल्या, कशी बशी 1 जागा आली. हे बघा तुमच्या पण 7च जागा आल्या, त्यात पण आम्ही 7 दिली म्हणून. अरे तुमची साथ नाही, तुमच्या काकामुळे झाले सगळं. तरी मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका. माग 105 जणांना घरी बसवलं, इसरला का काय तुम्ही? बोलताय तुम्ही? आता काका बरोबर नाही, आमच्या बरोबर आहे. नाही लक्षात राहत माझ्या. आता लक्षात ठेवा, याचाच बदला म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या काकांपासून तोडून इकडे आणले. आणि त्याचाच वचपा म्हणून काकांनी तुम्हाला 42 जागेवरून 9 जागेवर आणले. काय बोलताय इथे? हे बघा ते परत तुमच्या सर्वेचं कारण देऊन आमच्या जागा कमी करू नका. लोकसभेला केलं का? यावेळी ते चालणार नाही. आम्ही आमचा सर्वेवाला बोलवलेलं आहे. आम्ही आमचा सर्वेवाला. सर्वेवाला हजीर हो. अरे हा राजा आहे का दवंडीवाला आहे? सर्वेवाला पत्रकार हजर हो. लोकशाहीचा चौथा खांब हो, याला म्हणता भोळा साम हो. लोकशाहीचा चौथा खांब हो, याला म्हणता भोळा साम हो. एका चाय बिस्कुट साठी याच्या तोंडा पाणी सुटतंय. एका चाय बिस्कुट साठी याच्या तोंडा पाणी सुटतंय. जवा नेते नेत्यात धागव, उमेदवार नेत्यात धागव. बावनकुळे नेतात डाव्यावर. याला पत्रकार झाल्यासारखं वाटतंय, याला रिपोर्टर झाल्यासारखं वाटतंय, याला चॅनलवाला झाल्यासारखं वाटतंय. मुद्रा महाराज केवढ्याने आरडले. लेकरू घाबरलं ना. बाळा दूध देऊ नको, चॉकलेट देऊ नको, संपादक करू का नको, मग काय पाहिजे? चहा बिस्किट. हे त्याच लायकीचे असे चाय बिस्कुट लायकीचे पत्रकार चॅनल तुम्ही कडेवर घेऊन फिरता. लोकांना कळले आता. तरी पण मुद्रा महाराज मी राजे, सरकार आमचं आहे, मी मुख्य आहे. मी उपमुख्य आहे. आणि आपण? आम्ही आयुष्यभर उपमुख्यच. कळलं? तरी हे आता यावेळेला अर्धे उपमुख्य म्हणजे कसं बोलतात तुम्ही? थांबा, भांडू नका. तुमच्यात कितीही भांडणं असली तरी लोकांना दाखवायचं आहे की तुमच्यात मैत्री आहे. यांच्याशी मैत्री. अहो तुमच्यात मैत्री आहे असं सोंग घ्यायचंय. सोंग घ्यायला आपल्याला लय आवडतं. सोंगाचं आम्हाला सोंग घेऊन अख्ख सरकार पाडलंय आम्ही. काय सोंग येतो रात्रीचं? मी दाढी वाढवली, हे उडी घालून यायचे. हे तर काहीच नाही. आम्ही सोंग घेऊन दिल्लीपर्यंत गेलो आणि तिकडे जाऊन हुकुमशहाला भेटलो. तुम्हाला सांगतो काय झालं? शहाणी गुदगुल्या गेल्या? नाही, आमच्या काकांना पण आमचं सोंग नाही कळालं त्या ठिकाणी. दादाश्री, तुम्हाला खरंच असं वाटतं का की काकांना तुमचं सोंग कळलं नाहीये? हे सोन्या, काकांना यांचं सोंग कळलं होतं, पण आपल्याला काही कळतच नाही. असं काकांनी सोंग घेतलं होतं आणि हे सोंग जातंय तर जाऊ दे म्हणून बाहेर काढलं होतं. कळलं? यांच्या काकांची पावर अख्ख्या जगाला कळली, पण त्यांच्या या पुतण्याला नाही कळली. म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही फळली. लोकसभेला आपला स्ट्राईक रेट चांगला आहे. अहो काय स्ट्राईक रेटचं बोलताय तुम्ही? जितके उमेदवार निवडून आलेत त्याच्या अर्ध्याहून जास्त उमेदवार तुम्ही दुसऱ्या पार्टीतून पळून आणलेले आहेत. लय खरं बोलतोय. याच्यावर केस करा. थांबा, आता याला दाखवतो. माझ्या पोलिसांना सांगून याला टाकतो. पोलीस तुमच्या पोलिसांचं कौतुक नका सांगू. यांच्या मतदारसंघातले पोलीस चौकीमध्ये पत्ते खेळत बसतात. ते तर काय नाही. यांचे नेते आमचे नेते यांच्या पोलिसांच्या गाड्या होत्या दाड्या. हे तर काय नाही. यांच्या मतदारसंघातले यांचेच नेते पोलीस चौकीमध्ये महिलांना मारहाण करतात. ते मारहाणीचं काय घेऊन बसलात? यांच्या पोलीस स्टेशन मध्ये यांचे नेते आमच्या नेत्यांना गोळ्या घालतात. अरे शांत बसा, विसरू नका. आमच्या पोलिसांनी बदलापूरच्या आरोपीचा एन्काउंटर केलेला आहे त्या ठिकाणी. पण जे गुन्हेगार फरार आहेत त्यांना कधी पकडणार तुमचे पोलीस? ते सांगा पहिलं. आता काही गुन्हेगार जर आमच्या पक्षाचे असले तर आम्ही त्यांना कसं काय करणार ना. पण लक्षात ठेवा,
मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि जर कुणी माझ्या वाट्याला गेलं तर मी सोडत नाही. यांचा पॅटर्नच वेगळा आहे. हो, तुमचे धंदे बंद करा. हा, जरा तुमच्या विरोधात कोणी काय बोललं की त्याला FIR करता, त्याला जेलमध्ये टाकता, त्याच्यावर गुन्हे टाकता. हा, लोक आता चिडलेली आहेत. तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी ते निवडणुकीची वाट बघतायत. यार, हो, आता हो. अहो, हाच करा सर्वे. सर्व घात चुलीत. सर्वे मध्ये काही असू देत, सर्वे मध्ये महायुती आघाडीवर हेच दाखवायचंय. अहो, तुम्ही बोलाल तसं करू, तसं दाखवू, पण लोकांना खरं वाटत नाही वाटणार, कारण लोकांना तुमची खरी लायकी कळलेली आहे. हो, ओरडतोय. ओरडू नको. मालकाला सांगून कामावर काढेन. सांगा. मी नाही घाबरत मालकाला. काही पत्रकार तुम्हाला घाबरत असतील, पण ते बिचारे त्यांच्या फॅमिलीसाठी घाबरतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी पत्रकार त्याच्या पत्रकारितेचा खरा धर्म पाळेल, त्या दिवशी तुम्हाला उघडं नागडं केल्याशिवाय राहणार नाही. अरे उघड्या नागड्याचं सरकार आहे. काय बोलताय? अरे खऱ्या पत्रकाराने आपलं कधी उघडे नागडे केले? तू पण ते करतो. अरे आपलं सरकार आहे. अहो, तुम्ही हे जे म्हणता आपलं सरकार आहे, जरा बाहेर पडा, लोकांना विचारा, त्यांना असं वाटतं का हे आपलं सरकार आहे? चल निघ आता. तर आम्ही बाहेर पडू ना. निघ. चल. हे बोललो ते बरोबर आहे. बाहेर पडायचं, लोकांना विचारायचं कोण काय कसं बोलतं ते. जो आपल्याला पोर आहे त्याची जागा. कळलं? चला शाहीर, हे बघा शेतकरी जोडप होते, त्यांच्यापासून सुरुवात करूया. चला शाहीर, शेतकऱ्यांना घेऊन या बाहेर. अहो काठीनं घोंगडं घेऊ द्या की र शेतकऱ्याला वीज जगू द्या की. काठीनं घोंगडं घेऊ द्या की र शेतकऱ्याला वीज जगू द्या की. काठीनं घोंगडं घेऊ द्या की र शेतकऱ्याला वीज जगू द्या की. काठीनं घोंगडं घेऊ द्या की र शेतकऱ्याला वीज जगू द्या की. आभाळ कोरडं पडलंय वर, पाण्यासाठी फिरतो मरमर. करतो शेती धरतो नांगरा, कर्ज घेऊन डोईवर. वाट पावसाची पायद्यावर, ढग फुटीची कोसळ धार. पीक वाहून जात पारा, बँक जप्त करते घरदार. बायका पोरती उघड्यावर, बायका पोरती उघड्यावर. सरकार सोडतय वाऱ्यावर, सरकार सोडतय वाऱ्यावर. अहो फास गळ्याला लावू द्या. काय करता? सोडा ना. काही येडाय का रे? जीव काय देतो? तू जीव देशील, आम्ही मरू, आम्ही इलेक्शन हारू. बाबांनो काय करताय? खरं ते बोललो ना. बोलतोय. एवढं खरं बोलायचं नसतं, मग खोटं बोलायचं असतं. ते पण रेटून बोलायचं असतं. रेटा याला त्याच्या. हो, मला कुठं रेटताय? आठवा आमच्या दिल्लीचे मालक काय सांगतात? मित्रों, झूठ बोलो फिर झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. तुमच्यावर आम्हाला ती सवय लागली. सोन्या, जीव कशाला देतो? येड्या. अरे तुझंच सरकार आहे. आम्ही नावाचे राजे, खरा राजा तू आहेस राजा. तू मतदार राजा आहे. अरे तू बळी राजा आहे. राजा म्हणून बाजा वाजवला तुम्ही आमचा. शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही. करणार, त्यासाठी आले ना. सरकार आपल्या दारी आले. अगं बाई, सरकार दारी आलंय, पण नक्की सरकार कुणाचं आहे? कोणाचं म्हणजे आमचं सरकार आहे. माझे हो, यांचं नाही, माझं सरकार आहे. आमचं सरकार आहे. मी मुख्य आहे. मी उपमुख्य आहे. आणि हे आम्ही आयुष्यभर उपमुख्यच. कळलं? पण इथे मी मुख्य आहे. आमचं सरकार आहे. बरं झालं तुम्ही आलात. का? चपल्यानेच मारते आता. नाही, आमचं नाही, यांचं सरकार आहे. नाही, मी तर नवीन आहे, यांचंच आहे, दोघांचंच आहे. खुशियों के सावन को ये दिन लाता है, साल में सिर्फ एक ही बार दिन ये आता है. आया जन्मदिन तेरा ये मन. हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. लाईव्ह महाराष्ट्रासाठी जावेद शेख, पुणे, हडपसर.